कोरोनाशी लढण्याकरता मैदानात उतरणार माझा डॉक्टर। मुख्यमंत्र्यांचा मुंबईतील 700 खासगी डॉक्टरांशी ऑनलाईन संवाद। फडणवीसांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी दिलंय उत्तर। मुंबईचे आकडे मागणाऱ्या फडणवीसांवर संजय राऊतांचा पलटवार। फडणवीस यांच्या आरोपांना काल हिंदुस्थानचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलेलं। फडणवीस खरे की मोदी खरे? पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केल्याचा संदर्भ देत जयंत पाटलांचा टोला। मुंबईतील रुग्णसंख्येच्या आभासी चित्राचं फडणवीसांचे आरोप। मुंबई महापालिकेनं फेटाळले। कोरोना नियंत्रणाचं व्यवस्थापन आणि आकडेवारी पूर्णपणे पारदर्शक असल्याचा महापालिकेचा दावा। कोरोनाच्या काळात राजकारण करू नका, नितीन गडकरींनी टोचले भाजप नेते कार्यकर्त्यांचे कान। लोकांना मदत करताना स्वतःची काळजी घेण्याचाही सल्ला। आगामी विधानसभा स्वबळावर लढणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा। राज्यात काँग्रेसला 1 नंबर करण्याचा निर्धार। सरकारला जायचं आणि भांडं लपवायचं आमचं काम नाहीये। आम्ही स्पष्ट सांगितले की आम्ही स्वबळावर निवडणुका लढू। मार्चच्या शिष्टमंडळानं घेतली राज ठाकरेंची भेट। थकीत वेतनवाढीचा प्रश्न सोडवण्याची मागणी। राज ठाकरे आरोग्य मंत्र्यांशी साधणार संवाद। महाराष्ट्राला दिलासा। दिवसभरात 48,401 नवे कोरोना रुग्ण। 572 रुग्णांचा मृत्यू। 60,226 रुग्णांना डिस्चार्ज। राजधानी आणि उपराजधानीला दिलासा। मुंबईत दिवसभरात 2,403 नवे रुग्ण। नागपुरात 3,104 रुग्ण। बाधितांपेक्षा डिस्चार्जचा आकडा वाढला। कोरोनाचा प्रसार हवेतून होतोय। अमेरिकेच्या सीडीसीचा दावा। तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म द्रव्य कणांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचा दावा। बीडच्या धारूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। भर उन्हाळ्यात लेंढी नदीला आला पूर। परभणीत पेट्रोलच्या किमतीनं पार केली 100. पेट्रोल 100 रुपये तर डिझेल पोहोचलं 89 रुपये 78 पैशांवर।